पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. Wow, you have proved me wrong. प्रभास, खूप छान तयारी झाली आहे तुमची. थँक्यू सर. आणि या मुलीने तर कमालच केली. उद्या सुद्धा एक्झॅक्टली असंच झालं पाहिजे. ग्लॅमर आणि भक्तिगीत यांचं कॉम्बिनेशन. शुअर सर, शुअर. तुम्ही उद्या पण एवढेच खुश व्हाल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुमची तयारी बघून माझं सगळं टेन्शन गेलंय. चला, मी येतो. उद्या भेटूया. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. उद्याचा कॉन्सर्ट सुपर हिट 1000%. त्या दिवशी ज्या माणसाला तू चॅलेंज दिलेस तोच आज आपली रिहर्सल बघून एवढा खुश झाला. खरंच 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 तुला साष्टांग दंडवत आहे. काय झालं प्रभास? मी तुला शेवटचं विचारतोय, कधी सांगणार आहेस तू वीणाला? तेरा क्या शुरू है मेरे भाई? अच्छा यार, म्हणजे मी काय 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 सुरू आहे? मी कन्फ्युज्ड आहे यार अजय. मी काय सांगू तिला? काय सांगू म्हणजे? अरे तिच्या समोर जा आणि जे काही मनामध्ये आहे ते धाडाधाड बोल ना यार, छाती ठोकपणे. प्रभास, तुझ्या एक लक्षात येत आहे ना की हा जर कॉन्सर्ट संपला ना तर कदाचित तुला तिला भेटायचा चान्स मिळणार नाहीये पुढे. नाही यार अजय, मला नाही वाटत मी असं सरळ तिच्याशी बोलू शकेन. नाही बोलू शकणार? मग काय, कॅन्सल? प्रपोजचा प्लॅन कॅन्सल? असं नाही यार अजय, पण समज ना यार. येस अजय, मला सांग, माझं वीणावर प्रेम कशामुळे झालं होतं? तिच्या आवाजामुळे. ऑफकोर्स. संगीतामुळे. करेक्ट. राईट. अजय, मी जर गाण्यातूनच तिला प्रपोज केलं तर? बेस्ट आयडिया आहे. संगीतामुळेच तुम्ही एकत्र याल. फॅन्टास्टिक. डन. मी उद्या कॉन्सर्ट मध्येच तिला प्रपोज करणार. डन. मला सगळ्यांशी बोलावं लागणार आहे. या ऐका, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. हा ऐका, अंकलच्या नेहमीच्या कॉन्सर्टच्या आधीच्या इन्स्ट्रक्शन्स ऐका. उद्या कॉन्सर्ट आहे, सगळ्यांनी वेळेत झोपा. रात्री कोणीही आरबट चरबट खाऊ नका. सकाळी उठल्यावर 5 मिनिटं योगासनं करा. देवाचे आणि घरच्यांचे आशीर्वाद घ्या आणि मन शांत ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, खडी साखर. थँक्यू अंकल. थँक्यू. माझं बोलून झालेलं नाहीये अजय. अरे पण आम्हाला माहितीये तू काय बोलणार आहेस. सो हाय सर. हॅलो संगीत माफिया गँग, कशी वाटली उद्याची तयारी? भारी आहे ना? कमाल सर, कमाल. थँक्यू सो मच. अरे थँक्स मला नाही, वीणाला बोल. हे सगळं हिच्यामुळे झालंय. ही पोरगी खरंच खूप भारी गायली राव. त्या दिवशी तू निघून गेला आणि माझा मूडच ऑफ झाला होता, पण नंतर तुमच्या सगळ्यांची तयारी बघितली आणि दिल एकदम खुश झाला. चला निघतो मी. येस. उद्या भेटूया. येस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर.
उर्मी, अगं एवढा वेळ झाला तुला साधा एकही मुद्दा सुचला नाही का ग, की ज्यामुळे त्या वीणाला प्रभासपासून लांब करता येईल? देवा देवा देवा, काय करू ह्या मुलीचं? अगं मग एवढे दिवस त्या वीणा बरोबर तालमीला तुला उगाच पाठवलं का? मम्मी मम्मी मम्मी, तालीम नाही, रिहर्सल. ते जे काय असेल ते, तू गेलीस ना. अगं मग नीट विचार कर, वीणाचा असा कुठला गुण आहे जो दोष म्हणून आपल्याला प्रभास समोर मांडता येईल? थांब थांब. वीणा 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 काय करताय तुम्ही? वीणा वीणा. प्रभास? So guys, put your hands together for वीणा अभ्यंकर, the super singer. वीणा. मॅम 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 प्लीज एक सेल्फी मॅम, प्लीज एक सेल्फी. काय कर? मॅम मॅम एक सेल्फी. किती भाव खाताय मॅम, प्लीज. मॅम मॅम बघा ना इकडे. तुम्ही पण ना. काय मग कसं वाटतंय? खूप छान वाटतं. थांब मी प्रभास. प्रभास इकडे ये ना. आलो आलो आलोच. तेच ते रे, सोमनाथ म्हणजेच रमेश. तू पडदे नीट लाव. हे रोजी कशी आहेस? हे कर ना बाबा लवकर ये. अंकल, तुमचं नेहमीच झालंय हा. हे बघा, हे असं चालणार नाही मला. काय नाही जळणार? तुम्ही आता मला कुठल्या नावाने हाक मारली? कुठलं? तुम्ही आता रोजी म्हणालात मला. हा मग? हो मग काय. हे बघा, माझं नाव रोजी नाहीये, माझं नाव चिन्मयी, चिन्मयी कामेरकर. तेच ते ग, रोजी म्हणजे चिन्मयी. हो अंकल, रोजी म्हणजे चिन्मयी काय, या दोन्ही नावामध्ये किती फरक आहे. हे बघा, पुढच्या वेळेला जर तुम्ही मला कुठल्या वेगळ्या नावाने हाक मारलीत ना तर. ओके ओके प्रियदर्शनी, रिलॅक्स रिलॅक्स. अरे बाबा चल ना. अरे काय करतोय अरे तू? किती वेळ झाला अरे? तो अरे त्या नामदेवने लाईट पण नाही आणलं अजून. चल पटापट कर. काय मग वीणा, कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे हा एवढा मोठा स्टेज, ही एवढी जागा, ही सगळी तयारी, हे सगळं ना मी पहिल्यांदाच अनुभवतीये रे. खूप सुखद अनुभव आहे हा, आणि कायम लक्षात राहील असा. असे अजून अनेक सुखद अनुभव तुला घेता येतील. म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळलं नाही. वीणा, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी स्पष्टपणे बोलतो. मी तुझ्या आणि प्रभास विषयी बोलतोय. तुम्हाला काय बोलायचंय? ते तुला समजलं नाहीये का समजून घ्यायचं नाहीये, का समजलंय पण ते मान्य करायचं नाहीये? हे बघ वीणा, तू आम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीस, राईट? आणि ती गिफ्ट छान होती, पण तरी त्यातलं बेस्ट गिफ्ट हे प्रभासच्या वाट्याला गेलं. हा, आता तो योगायोग होता का हे तू ठरवून केलंस ते तुझं तुला माहित. पण मग मला सांग वीणा, तू प्रभासला ते गिफ्ट का दिलंस, किंवा फक्त प्रभासला ते गिफ्ट का दिलंस? विठ्ठलाला तू तुझा सखा मानतेस ना, आणि विठ्ठलासोबत रखुमाई असते, आणि ते नेहमी एकत्र असतात. मला जे म्हणायचं आहे ते तुला समजलंय असं मला वाटतंय. आणि मी जे बोललो त्यावर तू विचार करावास असं पण मला वाटतं.
हाय हाय वीणा. वीणा तिकडे. मी आलो. आलो तू तुला सांग हं, सगळं. हो हो. काहीच सुचत नाहीये. काहीच सुचत नाहीये मम्मा. मी हरले तर. उर्मी, अगं असं हरून कसं चालेल? हे बघ, आपल्याला जी व्यक्ती हवी असते ना, तिला आपल्याला मिळवता आलंच पाहिजे. तिला आपल्या जवळ ठेवता आलंच पाहिजे. नाहीतर आयुष्यभर त्रास भोगावा लागतो. मग ना सुख मिळतं ना समाधान. काय बोलतेस तू? कोणाला आयुष्यभर त्रास झालाय? कसलं सुख, कसलं समाधान? काय काय बोलतेस तू मम्मी? अगं तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? अगं तूच. मी काय म्हणतेय ना, तो मुद्दा समजून घे. काय आहे मुद्दा? माझा मुद्दा एवढाच आहे की ही जी कॉन्सर्ट आहे ना, ती तुझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. तू त्या वीणाला प्रभास पासून दूर कर. मम्मी तू काय म्हणालीस? ही कॉन्सर्ट तुझ्यासाठी फार मोठी संधी आहे. बरोबर. वीणा काय कसला विचार करतेस? नाही काही नाही. नाही हा, तू कसला तरी विचार करतेस नक्की. हा पण म्हणजे तुला सांगायचं नसेल तर इट्स फाईन. नाही तसं नाहीये. म्हणजे ते असं असतं ना की आपल्या मनात खूप विचार चाललेले असतात किंवा आपण खूप विचार करत असतो, तेव्हा दुसरं कोणीतरी येतं आणि स्वतःची मतं मांडून आपल्यासाठी गोष्टी सोप्या करतं. तसं काहीच. म्हणजे मगाशी अजय आला होता. अजय तो काही बोलला का? हा म्हणजे बोलले, पण आत्ता मला त्यावर व्यक्त व्हायचं नाही. कारण माझ्या बाबांनी मला शिकवलं, आधी आपण आपल्या मतांवर ठाम राहायचं आणि मग दुसऱ्यांसमोर व्यक्त व्हायचं. वीणाला नेमकं काय बोलायचंय? अजय तिला काहीतरी म्हणाला म्हणजे ते माझ्या प्रेमाविषयी असेल का? वीणाला अंदाज आलाय का की माझं तिच्यावर प्रेम आहे? तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला माहित नाही, पण गेले काही दिवस तुम्ही जे माझ्याशी वागताय त्यावरून माझ्या लक्षात आलंय की काहीतरी वेगळं चालू आहे तुमच्या मनात. निघूया. प्रभास, या स्टेजची उंची काय असेल? 4.5 फूट. निघूया. आणि रुंदी? रुंदी वीणा, मी ना तुला सगळ्या डिटेल्स देतो. म्हणजे त्या रेलिंगचं डिस्टन्स पासून ते कोण कुठे उभं राहून गाणार आहे ना, हा सगळं सगळं तुला सांगतो. ठीक आहे? हे बघ, गाण्यामुळे एकत्र आहेत ना ते. आता गाणंच त्यांना एकमेकांपासून खूप लांब नाही. प्रभासला वीणाचा आवाज आवडतो, तोच आवाज त्याला दगा देणार, त्याची नाचक्की होणार आणि मग माझ्या प्रभासच्या मनातून वीणा कायमची उतरणार. उर्मी, अगं तू नक्की काय करणार आहेस? मगाशी आपण अभ्यास केला मम्मी. आता परीक्षा देऊन त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची वेळ आली. मला कळेल असं बोलशील का? उद्याचा दिवस उजाडू दे मम्मी, मग सगळं कळेल. बँड मध्ये गाणं ना फार डिफिकल्ट नाहीये. तुझ्या समोर विठ्ठलाची मूर्ती नाही, मोठा स्टेज असणार आहे. कॉन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकणारी माणसं नसतात. फुल ऑन क्रेझिली आरडा ओरडा करणारं पब्लिक असतं.
बाबा काय झालंय? अशी अस्वस्थ काय आहेस तू? नाही, काही नाही, असंच. नाही काही नाही या स्वरातच कळतंय की काहीतरी झालंय. ये इकडे बस, शांतपणे सांग. आता बोल. बाबा, उद्या माझ्या आयुष्यातली पहिली कॉन्सर्ट आहे. माझ्यावर ना खूप मोठी जबाबदारी आहे बाबा. म्हणजे आपल्याच मंदिरात आपल्या माहितीतल्या लोकांसमोर गाणं आणि तिथे हजारोच्या संख्येनं तिकीट काढून आलेल्या परक्या लोकांसमोर गाणं. ह्यात ना खूप फरक, ह्याचंच खूप दडपण आलंय मला. कळत नाहीये. आम्हा वाळवंटी तुझीच सावली, तूच माय बाप सर्व काय, ही चोळ गायली होतीस ना पगडी प्रदान समारंभाच्या वेळी. मग त्याचा मतितार्थ नाही का ध्यानात आला तुझ्या? अगं वाळवंटात असो किंवा सागरात, त्याच्या कृपेची सावली नेहमीच आपल्यावर असणार आहे. आणि हे बघ वीणा, उत्तम गाणं गाणं हे तुझ्या हातात आहे. हा, तो कार्यक्रम चांगला होणं न होणं हे तुझ्या हातात नाहीये ना. तुझं गाणं चांगलं तेव्हाच होईल जेव्हा तू निर्भयपणे गाशील. आणि वीणा, अगं तुला कोणासमोर काही सिद्ध करायचं नाहीये ग. तुझी स्पर्धा फक्त तुझ्याशी आहे. तू जो अभंग गाणार आहेस ना, तो त्या प्रेक्षकांसाठी नाहीच आहे मुळी. तो तुझ्या सख्यासाठी, पांडुरंगासाठी आहे. हे मनात ठेवून गायलीस ना की तुझ्या सगळ्या भयाचा निचरा होईल बघ आपोआप. बाबा, माझी कॉन्सर्ट बघायला तुम्ही पण याल ना? तुमच्या नुसत्या असण्याने सुद्धा धीर मिळेल मला. अगं, नेमकं त्याच वेळेला माझं एक अत्यंत महत्वाचं काम आलंय ग. म्हणून पण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत नाही का? मी तुमच्याकडून कधी पैसे घेईन का? काय का बाळा, काय झालं? जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणी का भासते तू दिसता. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. मन उडते तुझ्या भोवताली. पांडुरंगा, का सतत मला प्रभासचे भास होत आहेत? त्याचा आवाज कानी पडतो. हे सगळं तूच घडवून आणतोस का? ज्या ज्यावेळी वीणावर काही संकट येईल त्यावेळी हा प्रभास तिच्या सोबतच असेल. आज जर तुम्ही वेळेवर आला नसतात ना तर कदाचित आलो ना मग. आणि फक्त यावेळेस नाही, प्रत्येक वेळेस पोचेन. ज्या ज्यावेळी तू अडचणीत असशील त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबतच असेन कायम. मन ओढते मन उडते, मन उडते, मन उडते. मी उद्या कॉन्सर्ट मध्येच तिला प्रपोज करणार. भोवताली तुझ्या भोवताली.